नमस्कार मित्रो, मागील प्रकरणामध्ये आपण पाहिलं काँग्रेसच्या पूर्वीच्या ज्या राजकीय संघटना आहेत तर त्या आपण अभ्यासल्या होत्या। इथून पुढच्या आपल्याला प्रकरणामध्ये बघायचं की काँग्रेस ज्याच्यामध्ये आपण काही अधिवेशनही बघणार आहोत। काँग्रेसची स्थापना नेमकी कशी झाली, कोणकोणत्या व्यक्ती कारणीभूत होत्या, ॲलन ह्यूम यांची भूमिका बघणार आहोत, त्याचबरोबर अधिवेशनांची माहिती जाणून घेणार आहोत आणि नंतरच्या प्रकरणामध्ये जहाल आणि मवाळ ह्या दोन गोष्टी आपल्याला जाणून घ्यायच्या आहेत। मुळात काँग्रेस का गरजेची आहे तर भारताच्या स्वातंत्र्य लढ्यात काँग्रेसचं महत्त्व हे फार मोठं राहिलेलं आहे आणि ते 1885 पासून ते 1947 पर्यंत काँग्रेस ही एक अशी संघटना होती की जी ब्रिटिशांना सगळ्यात मोठी विरोधक म्हणून उभी राहिलेली दिसेल। तर आपल्याला या प्रकरणाची सुरुवात करायची आहे। तत्पूर्वी ही जी संघटना आहे तर ही संघटना स्थापन होण्याची काही कारणं होती। कारण एकतर भारतासारख्या देशात जिथं आता ब्रिटिशांनी साम्राज्य करायला सुरुवात केली, म्हणजे जवळपास 1858 पासून जे काय ब्रिटिशांनी स्वतःच्या हातात शासन घेतलेलं होतं, तर त्यानंतर वेगवेगळ्या संस्था स्थापन झालेल्या होत्या आणि एक वेळ अशी आली की जिथं आता अखिल भारतीय संस्था पाहिजे होती। मग त्याची जी काही कारणं आहेत तर ती समजून घेऊया। एकतर 1857चा उठाव झाला आणि 1857चा उठाव झाल्यानंतर अखंड भारत जो आहे तर तो एकत्र यायला मदत झाली। म्हणजे ब्रिटिश विरोधी मते तयार व्हायला किंवा राष्ट्रवादाची भावना तयार व्हायला 1857चा उठाव एक महत्त्वपूर्ण कारण आहे। कारण याच्यामध्ये एकी दिसून आली, लोकांनी वेगवेगळ्या ठिकाणी ब्रिटिशांविरोधी हे केलेलं आहे, म्हणजे उठाव केलेला आहे। म्हणजे यातून आपल्याला काय दिसतं की मुळात उठाव हा वेगवेगळ्या ठिकाणी आधेमध्ये होत होते, पण एकाच वेळी भारताच्या वेगवेगळ्या प्रांतातून उठाव होणे आणि तोही ब्रिटिश विरोधी उठाव होणे ही काहीतरी महत्त्वाची गोष्ट होती। तर ती आपल्याला 1857च्या उठावामध्ये दिसली। त्याचं प्रतिनिधित्व वेगवेगळ्या भागातल्या लोकांनी केलं। त्याचबरोबर दिल्लीला पुन्हा एकदा हिंदुस्थानचा बादशाह म्हणून घोषित करण्यात आलं आणि त्यानुसार उठाव करण्यात आलेला दिसतोय आणि हे एक कारण होतं की राष्ट्रवादाची भावना जागृत झाली। त्यानंतर दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे वेगवेगळ्या राजकीय संघटना वेगवेगळ्या प्रांतांमध्ये स्थापन व्हायला निर्माण झाली। जसे की बॉम्बे असोसिएशन मुंबईमध्ये स्थापन झाली, मद्रास महाजन सभा मद्रासमध्ये स्थापन झालेली होती। त्यानंतर बंगालमध्ये इंडियन असोसिएशन असतील किंवा इंडियन लीग असेल, वेगवेगळ्या संस्था तिथं स्थापन झाल्या आणि या संस्थांनी एक काम केलं की राजकीय हक्क मांडायला सुरुवात केली। याआधी कोणत्याही संस्थेनं अशा प्रकारचा प्रयत्न केलेला आपल्याला बघायला मिळत नाही, पण आता ह्या राजकीय संस्था काही प्रांतापुरते असेल पण राजकीय हक्कांची मागणी करायला लागल्या। म्हणजे बॉम्बे असोसिएशननं बॉम्बेमधल्या लोकांच्या मागण्या मांडायला सुरुवात केली आणि हळूहळू इंडियन असोसिएशन येईपर्यंत हे प्रांतिक स्वरूप राहील। तिथून पुढं मात्र हळूहळू आता राष्ट्रीय स्तरावरच्या मागण्यांना सुरुवात होईल। ठीक आहे, त्यामुळे या राजकीय संघटना आहेत तर ह्यांनी महत्त्वाचा रोल प्ले केलेला आहे। त्यानंतर जी वृत्तपत्र यायला सुरुवात झाली, जसं जसं तुम्हाला हे माहिती आहे की राजा राममोहन रॉय यांनी काही समाजसुधारक असलेली जी काही वृत्तपत्र होती ती आपल्याला त्या काळात दिसली। हळूहळू मग युगांतर आलं, त्यानंतर इथं तुम्हाला अमृत बाजार पत्रिका दिसेल, केसरी दिसेल, मराठा दिसेल, अशा वेगवेगळी जी वृत्तपत्र आली तर ह्या वेगवेगळ्या वृत्तपत्रांनी लोकांच्या भावना जागृत करायला सुरुवात केली, राष्ट्रवादाची भावना वाढीस लागली आणि वेगवेगळ्या प्रांतातल्या बातम्या यांना समजायला लागल्या। म्हणजे बंगालसुद्धा आपलाच भाग आहे, मुंबईसुद्धा आपलाच आहे किंवा मद्राससुद्धा आपलाच आहे हे समजून द्यायला कोणी लागलं तर हे कशातून समजायला लागलं तर वृत्तपत्रांमधून समजायला लागलं। त्यामुळे वृत्तपत्रांची भूमिका ही सुद्धा आपल्यासाठी महत्त्वाची राहील। त्यात दळणवळणाची साधनं, आता रस्ते झाले, रेल्वे झाले, टपाल झालं, त्याचबरोबर टेलिग्राफ लाईन्स आल्या आणि हे डलहौसीच्या काळात बऱ्यापैकी झालं, म्हणजे 1856च्या आसपास। आणि इथून पुढं संपूर्ण भारताला कनेक्ट करण्यासाठी, एकत्र आणण्यासाठी ह्या गोष्टी फार उपयोगी पडल्या। म्हणजे आता बॉम्बेचा माणूस बंगालला जाऊ शकत होता किंवा बंगालमधला माणूस दिल्लीला जाऊ शकत होता आणि आधी जायला किंवा कनेक्ट व्हायला फार वेळ लागायचा आणि या साधनांनी या सगळ्यांना एकत्र आणायला मदत केली। त्यामुळे ही या साधनांमधूनही असं जाणवायला लागलं की आता भारत जो एक आहे तर ह्या सगळ्यांच्या एकत्रच मागण्या आपल्याला मांडता येतील। त्यानंतर जसं जसं ब्रिटिश भारतात आल्यानंतर त्यांनी
इंग्रजी शिक्षण भारतात आणायला सुरुवात केली. मग 1813चा कायदा असेल ज्याच्यामध्ये भारतीयांना शिक्षण देण्याचा प्रथम उल्लेख करण्यात आलेला होता. मग 1833चा कायदा असेल, 1853चा वुड्सचा डिस्पॅच असेल किंवा वुड्सचा खलिता असेल. तर या सगळ्या प्रयत्नांमधून भारतीयांना इंग्रजी शिक्षण समजायला लागलं आणि बरेचसे भारतीय लोक या काळात फॉरेनला जाऊन म्हणजे युरोपमध्ये जाऊन शिक्षण घेऊन आलेले होते आणि त्यांना तिथल्या संकल्पना समजायला लागल्या. स्वातंत्र्य, समता, बंधुता ही जी काही तत्व आहेत किंवा लोकशाहीचं तत्व आहे तर ते आता त्यांना समजायला लागलं की आपण पारतंत्र्यात आहोत आणि ब्रिटिश आपल्यावरती अन्याय करत आहे, आपलं शोषण करत आहे किंवा इकॉनॉमीचे बरेचसे कन्सेप्ट दिसायला लागले. जसं की दादाभाई नौरोजींनी जो आर्थिक वहनाचा सिद्धांत मांडला तर तो सिद्धांत असेल किंवा मगो रानडे यांनी मांडलेले सिद्धांत असतील आणि यातून या लोकांना जाणवायला लागलं की काहीतरी भारताच्या म्हणजे भारतीय लोकांच्या विरोधात या ब्रिटिशांच्या भूमिका आहेत. त्यामुळे या शिक्षणाचा यांना भरपूर मोठ्या प्रमाणावर फायदा झाला आणि यांना असं वाटायला लागलं की आता एक अखिल भारतीय संस्था असणं गरजेचं आहे. हे जे मध्यमवर्गीय बुद्धिजीव जे होते म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी असेल जे ICS पास झालेले होते 1869मध्ये, सत्येंद्रनाथ टागोर असतील, अशी जी वेगवेगळी लोक होती, आनंद मोहन बोस असतील, तर या प्रत्येकानं स्वतःच्या जे काय बुद्धीला पटेल तर त्या बऱ्याचशा गोष्टी मांडायला सुरुवात केली. त्या आर्थिक असतील, सामाजिक असतील, राजकीय असतील आणि याच्यामधूनही मग हळूहळू जनजागृती व्हायला सुरुवात झाली. त्यानंतर याच काळात मॅक्स म्युलर असेल, विल्यम जोन्स असेल, त्यानंतर कॅनिंगहॅम असेल यांनी भारताची जी प्राचीन संस्कृती आहे ती जगासमोर मांडायला सुरुवात केली. एशियाटिक सोसायटी ऑफ बेंगॉल जी काय स्थापन झाली बंगालमध्ये तर यांनी भारताचा जो काय इतिहास आहे तर तो किती मोठा आहे आणि समृद्ध आहे हे सगळ्यांसमोर मांडायला सुरुवात केली आणि यातून भारतीयांना प्रेरणा मिळाली की आपण कमी नाही आहोत. ब्रिटिश ज्या पद्धतीनं मांडतात की ते श्रेष्ठ आहेत पण आपलाही काय तो जो पास्ट आहे, आपला इतिहास आहे तोही तितकाच मोठा आहे, समृद्ध आहे आणि यामुळं भारतीय लोकांमध्ये एक प्रेरणा असेल किंवा त्यांना एक मोटिवेशन मिळालं. त्यामुळे ह्यांचा जो काय रोल आहे तर तोही महत्त्वाचा ठरला. त्याचबरोबर इव्हन भारतीय बरेचशी जनता होती म्हणजे राघो भांडारकर असतील किंवा भाऊदाजी लाड असतील यांनी जे काय भारतामध्ये संशोधन केलं तर तो त्यांचाही महत्त्वाचा याच्यामध्ये वाटा आहे. त्याचबरोबर युरोपियन लोकांनी वेद, उपनिषद यांचं महत्त्व सुद्धा मान्य केलं होतं. तुम्हाला थिओसॉफिकल सोसायटी ऑफ इंडिया माहिती असेल तर थिओसॉफिकल सोसायटी ऑफ इंडिया म्हणजे की मॅडम ब्लावस्की आणि आय थिंक कर्नल ऑलकॉट यांनी स्थापन केलेली होती. तर यांना भारतीय संस्कृतीमध्ये फार रुची होती, यांना भारतीय वेद, उपनिषद फार आवडायचे आणि यातून त्यांनी भारतीयांमध्ये एक असं भावना जागवली की तुम्ही महान आहात, तुमचा पास्ट बघा तो किती मोठा आहे किंवा किती समृद्ध आहे आणि हे लोकांसमोर मांडायला सुरुवात केली. त्यामुळं युरोपियन लोकांनाही दिसायला लागलं की भारतामध्ये काहीतरी यांचं फार वेदांचं महत्त्व, उपनिषदांचं महत्त्व आणि त्यांनी ते अभ्यासाला सुरुवात केली आणि त्यामुळे ही जी चळवळ आहे तर त्याला चालना मिळाली असं म्हणता येईल. त्याचवेळी काही युरोपमध्ये वेगवेगळ्या चळवळी चालू होत्या म्हणजे मॅझेनीची असेल, गरिबाल्डीची असेल म्हणजे इटलीमध्ये चळवळी चालू होत्या आणि या चळवळींचाही भारतावरती परिणाम पडलेला दिसतोय. तुम्हाला हे माहिती असेल की राजा राममोहन रॉय यांच्या काळात त्यांना बऱ्याचशा देशांमधल्या चळवळींची माहिती होती आणि ते काय करत होते तर तिथं जे चळवळीचा इम्पॅक्ट आहे तर तो भारतात पाडायचा ते प्रयत्न करायचे किंवा भारतीय लोकांना ते सांगायचा प्रयत्न करायचे. म्हणजे जगाच्या कानाकोपऱ्यात काय काय घडते तर त्याचा बराचसा प्रभाव आता भारतीयांवरती पडताना आपल्याला दिसेल. त्यानंतर आता एक जवळपास 1876 जी इंडियन असोसिएशन स्थापन झाली, कुणी सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे जे आपल्याला दिसतात यांनी जी स्थापन केली तर इथून पुढं ह्याचं बऱ्यापैकी स्वरूप हे अखिल भारतीय असंच राहिलेलं आहे आणि याला ॲलन ह्यूम आता ह्यांच्या जे काय इंडियन असोसिएशन आहे याला मिळणारा जो का सपोर्ट होता तर हा सर्व भारतीयांना दिसत होता की इंडियन असोसिएशन ही एक आता राष्ट्रीय संघटना बनत चाललेली आहे. मग 76ला स्थापना झाली, 83मध्ये त्यांनी एक ऑल इंडियन नॅशनल कॉन्फरन्स घेतली आणि त्याला मिळालेला जो काही सपोर्ट होता हे बघितल्यानंतर जो ॲलन ह्यूम आहे
तर ॲलन ह्यूमला वाटायला लागलं की जर इंडियन असोसिएशन पुढं आली तर ब्रिटिशांना बरेचसे प्रॉब्लेम होतील, आणि म्हणून यांच्या सुपीक डोक्यातून एक संघटना पुढं आली, ती म्हणजे काँग्रेस. आपल्याला हे पुढं शिकायचं आहे. त्याची पार्श्वभूमी आपण आता बघूया की काय आहे. आता याच्यात ही जी 1883ची सभा आहे ती इम्पॉर्टंट राहिलेलीच आहे. त्याचवेळी 1884 मध्ये सुद्धा थिओसॉफिकल सोसायटीने एक अधिवेशन घेतलेलं होतं. त्यामध्ये सुद्धा सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि दादाभाई नौरोजी यांनी सुद्धा या गोष्टीचा पाठपुरावा केला होता की अखिल भारतीय संस्था पाहिजेत. जो भारतीयाचा असंतोष आहे तर त्याला वाट मोकळी करून देण्यासाठी एखादी अशी संस्था असली पाहिजेत. आणि मग ही 83ची तर आहेच, पुढे जाऊन 85ला एक यांची 1885 मध्ये एक संस्था किंवा एक सभा भरवण्यात येणार होती. ती सभा भरवायच्या आधीच इंडियन नॅशनल युनियनची स्थापना कोणी केली तर ॲलन ह्यूमने केली. ॲलन ह्यूम एका कलकत्तामधल्या युनिव्हर्सिटीमध्ये विद्यार्थ्यांसमोर गेलेला आणि तिथं त्यानं ती भूमिका मांडलेली आणि त्यानं सांगितलेलं की युवकांनी सामाजिक आणि राजकीय गोष्टींसाठी एकत्र येण्याची गरज आहे आणि अखिल भारतीय स्तरावर एखादी तुम्ही संस्था स्थापन करावी असं ॲलन ह्यूमनं सांगितलेलं होतं. आणि त्यातूनच मग इंडियन नॅशनल युनियनची स्थापना झाली आणि हीच पुढं इंडियन नॅशनल युनियन जी आहे तर तीच पुढं जाऊन काय झालेलं आहे, काँग्रेसमध्ये त्याचं कन्व्हर्जन झालेलं आपल्याला बघायला मिळते. शिवाय 8 डिसेंबरच्या केसरीचा जो अंक होता तर त्याच्यामध्ये सुद्धा राष्ट्रीय सभेचे अधिवेशन असल्याची बातमी छापण्यात आलेली होती. मग आता ही स्थापना कधी झाली तर ही स्थापना झाली कधी 28 डिसेंबर 1885 मध्ये मुंबई गवालिया टँक मैदानावरती पहिलं अधिवेशन भरवण्यात आलं आणि याच्यामध्ये राष्ट्रीय सभेची घोषणा करण्यात आली. पण तत्पूर्वी ही एकतर सभा घ्यायचं ठरवलेलं होतं पुण्यामध्ये. जे काही इंडियन नॅशनल युनियन होती तर त्यांनी ठरवलेलं ही सभा आता पुण्यात होईल आणि पुणे सार्वजनिक सभा जी आहे तर ती याचं आयोजन करेल. पण पुण्यात कॉलराची साथ होती आणि त्यामुळं आता यांना इथून म्हणजे पुण्यातून ती सभा हलवायला कुठं लागली तर मुंबईमध्ये हलवायला लागली. कुठं तर गवालिया टँक मैदान. याच्यावरती क्वेश्चन्स येतात. इवन याच्यामध्येही क्वेश्चन येतात की पुण्यात का घेतलं नाही तर पुण्यात का घेतलं नाही तर कॉलराची साथ होती. बरं, पुण्यामध्ये आयोजन कोण करणार होतं तर पुणे सार्वजनिक सभा करणार होती. मुंबईमध्ये कुणी आयोजन केलं तर बॉम्बे प्रेसिडेन्सीनं आयोजन केलं. बॉम्बे प्रेसिडेन्सी कुणी स्थापन केली तर ब्रदर इन लॉज कोण कोण आहेत, फिरोजशाह मेहता, KT तलंग आणि बद्रुद्दीन तय्यबजी या तिघांनी ही बॉम्बे प्रेसिडेन्सी स्थापन केलेली माहिती आहे आपल्याला. ठीक आहे. त्यानंतर याचे पहिले अध्यक्ष कोण राहिलेले आहेत तर व्योमेशचंद्र बॅनर्जी, ज्यांना नखशिकांत इंग्रज म्हणून असं ओळखलं जातं. हा क्वेश्चन येऊन गेलेला आहे नखशिकांत इंग्रजांवरती. पहिले अध्यक्ष कोण, व्योमेशचंद्र बॅनर्जी. नखशिकांत इथं तुम्हाला फोटोही दिसतो का तर हे प्रत्येक गोष्ट इंग्रजांची फॉलो करत होते म्हणून त्यांना नखशिकांत इंग्रज असं म्हटलं जायचं. याचं आयोजन केलंय बॉम्बे प्रेसिडेन्सीनं. सचिव कोण होते तर दिनशाह वॉचशाह होते. कार्यवाह म्हणून कोणाची नेमणूक केलेली होती, KT तेलंग यांची नेमणूक केलेली होती. आणि या सभेला सदस्य होते 72 सदस्य उपलब्ध होते किंवा उपस्थित होते. आणि यामध्ये 2 मुस्लिम नेते दिसतात आपल्याला, RM सयानी आणि AM धरमसी. हाही क्वेश्चन येऊन गेलेला आहे की मुस्लिम नेते किती उपस्थित होते तर 2, RM सयानी आणि AM धरमसी. ठीक आहे. हे नेहमी विचारलेले क्वेश्चन्स आहेत त्यामुळे फॅक्च्युअल डाटा हा आपल्याला पाठ असला पाहिजे. मुळात ही जी सभा आहे राष्ट्रीय सभा भरवली कुठे तर मुंबईमध्ये. आणि मुंबईमध्ये असल्यामुळं याचं जे अध्यक्षपद आहे तर मुंबईचा गव्हर्नर लॉर्ड रे याच्याकडं द्यायचं ठरलेलं होतं. कोणाला द्यायचं होतं, लॉर्ड रे. पण गव्हर्नर जनरल ज्यावेळी डफरीन होता तर डफरीननं बाकीचे जे अधिकारी आहेत ब्रिटिश अधिकारी तर त्यांना काँग्रेसपासून लांब राहायला सांगितलेलं होतं. म्हणून लॉर्ड रेनं अध्यक्षपद स्वीकारलं नाही आणि म्हणून ते अध्यक्षपद कोणाकडे गेलं तर व्योमेशचंद्र बॅनर्जी यांच्याकडे देण्यात आलेलं होतं. हाही क्वेश्चन आलेला आहे. ठीक आहे. त्यामुळं हेही नाव आपल्याला माहिती असावं. काय तर लॉर्ड रे. आता तिथं उपस्थित असलेले इंग्रज कोण कोण आहेत तर ॲलन ह्यूमही होते. ॲलन ह्यूमबद्दल मी थोडक्यात माहिती आणि अजून सांगणारच आहे.
ॲलन होमची सगळ्यात मोठी भूमिका असणार आहे काँग्रेस स्थापन करत असताना. वेडनबर्न आहे, वर्ड्सवर्थ आहे, हेनरी कॉटन यांची भूमिका महत्त्वाची असणार आहे. न्यायाधीश जॉर्डिन असतील किंवा कर्नल फेल्प्स असतील. तर ही 6 नावं आपल्याला माहिती असावीत की ही 6 इंग्रज त्या 72मध्ये उपस्थित राहिलेले दिसतात. भारतामधले महत्त्वाचे म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी, लोकमान्य टिळक उपस्थित नव्हते. आता यांच्या उपस्थितीबद्दल बऱ्याचशा शंकाही आहेत, पण आपण सर्वमान्य अशी गोष्ट धरून चाललोय की हे दोघंही उपस्थित नव्हते. सुरेंद्रनाथ बॅनर्जी उपस्थित नसण्याचं कारण हे होतं की इंडियन असोसिएशनची जी सभा होती याच दिवशी होती आणि काँग्रेसची स्थापना आणि ह्या सभेचं त्यांना काहीच माहिती नसल्यामुळे त्यांनी तिथं इंडियन असोसिएशनचं अधिवेशन भरवलं आणि इकडं काँग्रेसचं भरवलं आणि त्यामध्ये नाराजी झाली होती त्या गोष्टीमुळं. त्यामुळे लक्षात ठेवा की सुरेंद्रनाथ बॅनर्जी तिथं उपस्थित नसतील आणि टिळकांच्या उपस्थितीबद्दल शंका आहे आणि आपण खूप साऱ्या पुस्तकांमध्ये असंच दिलेलं आहे की ते उपस्थित नव्हते. ठीक आहे, त्यामुळं ही नावं पाठ असावीत आणि हे दोघं नव्हते हेही लक्षात असावं. त्यानंतर महाराष्ट्रातून किती नेते तिथं सभेला उपस्थित होते तर एकूण 18 होते. 18 जणांची नावं गोपाळकृष्ण गोखले आहेत, गंगाराम भाऊ मस्के, गो ग आगरकर, फिरोजशाह मेहता, न्यायमूर्ती चंदावरकर, दादाबाई नौरोजी, कृष्णाजी नुलकर, रामचंद्र साने, शिवराम हरी साठे, न्यायमूर्ती रानडे, दिनशा वाचार, के.टी. तेलंग, बद्रुद्दीन तय्यबजी, सीताराम चिपळूणकर, वामन आपटे, राघव भांडारकर, आबाजी विष्णू काटोते आणि रहीमतुल्ला सैयानी असे 18 लोक होती. आता गोपाळकृष्ण गोखले जे आहेत यांच्या एकतर हे अधिकृतरित्या सहभागी झालेले नव्हते, हेही लक्षात घ्यायचं. यांचं अधिकृतरित्या हे सहभागी झाले जवळपास 1890च्या अधिवेशनामुळे. आणि ही नावं का सांगितल्या तिथं कारण ह्याच्यावरती क्वेश्चन्स येतात आणि हे जे 18 लोक आहेत हे आपल्याला माहिती असलीच पाहिजे, मस्ट आहे. त्यामुळं हा जो ह्याच्यावर स्क्रीनशॉट काढा किंवा लिहून काढा हे आपल्यासाठी गरजेचं राहणार आहे. किती लोक? 18 लोक आहेत. ठीक आहे, बरं. हे जे काय पहिलं अधिवेशन झालं तर याच्यात काही ठराव पास करण्यात आले, ठराव, आणि हे बऱ्यापैकी ह्या मागण्या सगळीकडे राहतील. म्हणजे ह्याच मागण्या त्यांनी 1905 पर्यंत मांडलेल्या आहेत, तेही लक्षात घ्या. आणि पुढे जाऊन तुम्हाला दिसेल की जहाल बाहेर पडण्याचं कारणही हेच आहे. ह्याच्यामध्ये काय काय मागण्या मांडलेल्या आहेत तर एकतर भारतीय प्रशासन व्यवस्थेची चौकशी करण्यासाठी एक रॉयल आयोग किंवा रॉयल कमिशन नेमावं असं यांचं म्हणणं होतं. का तर भारतामध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत. म्हणजे एकतर जसं तुम्हाला लिट्टनचा काळ दिसेल, रिपनचा काळ दिसेल आणि त्यानंतर जी काही प्रशासन व्यवस्था हळूहळू बिघडत चाललेली होती. रिपननं परत एकत्र आणण्याचा प्रयत्न केला पण परत बिघडत चाललेले, मग याच्यावरती काहीतरी चौकशी केली जावी. त्याचबरोबर जी युद्ध होतात तर त्याच्यावरती काहीतरी नियंत्रण असावं आणि यासाठी म्हणून एक रॉयल कमिशन नेमावं अशी यांची भूमिका होती. आय थिंक 1891मध्ये एक कमिशन नेमण्यात आलेलं होतं. त्यानंतर न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळ. आता न्यायमंडळ म्हणजे काय? ज्युडिशियरी, आणि कार्यकारी मंडळ म्हणजे काय तर एक्झिक्युटिव्ह काउन्सिल. म्हणजे दोन्ही जी कार्य आहेत आणि दोन्ही जे अधिकार आहेत तर एकाच व्यक्तीच्या हातात नसावे असं काँग्रेसची मागणी होती. एकाच व्यक्तीकडे न्याय देणं आणि त्याच व्यक्तीनं परत जे काय पॉलिसी आहे ते इम्प्लिमेंट करणं, मग न्याय मागायला जायचं कोणाकडं? आणि म्हणून यांची भूमिका काय राहिलेली आहे सुरुवातीपासून की ही दोन्ही जे आहेत म्हणजे न्यायमंडळ आणि कार्यकारी मंडळ तर ही विभक्त करण्यात यावीत असं यांचं म्हणणं होतं. पुन्हा एकतर बरीचशी युद्ध झाली आणि त्या युद्धासाठी यांनी खर्च कुठून केला तर भारतीय तिजोरीतून केला. आणि काँग्रेसचं असं म्हणणं होतं की जर लष्करावरती खर्च करायचा असेल तर तो भारतातूनही करावा, सोबतच इंग्लंडमधूनही केला जावा. कारण का तर भारतामधून फक्त खर्च केल्यामुळं भारतामध्ये सामाजिक सुधारणा किंवा इतर सुधारणा करायला तुमच्याकडे पैसा शिल्लक राहत नाही. त्यामुळे त्यांनी काय सांगितलेलं की लष्करावर खर्चात कपात करण्यात यावी आणि इंग्लंडनेही लष्करावरती खर्च करावा. त्यानंतर अजून एक महत्त्वाचा भाग म्हणजे मिठावरील जो कर होता किंवा बाकीचे जे काही कर आहेत तर ते जकात कर होते तर ते कमी करण्यात यावेत आणि मिठावरील कर हा रद्द करण्यात यावा अशी त्यांनी मागणी मांडलेली आहे. शिवाय लोकनियुक्त प्रतिनिधी असावेत आणि याचं फलित म्हणजे 1892चा कायदा काउन्सिल ॲक्ट, जो की ज्याच्यामध्ये जे काय कार्यकारी मंडळ आहे आणि शिवाय कायदे मंडळ आहे तर ह्याच्यामध्ये भारतीयांची संख्या वाढवण्यात आली. मग हे लोकनियुक्त का असावं? कारण नामनिर्देशित ज्यावेळी पदाधिकाऱ्यांची किंवा यांची नेमणूक केली जात होती प्रतिनिधींची
त्यातून प्रॉब्लेम असा होत होता की जे इंग्रजांचे किंवा ब्रिटिशांच्या मर्जीतले लोक आहेत तर त्यांनाच फक्त निवडलं जायचं आणि हे लोक जनतेसाठी काही निर्णय घेतील अशी शाश्वती नव्हती. त्यामुळं ही लोक कार्यकारी मंडळावर जाऊन सुद्धा आपल्याला काहीच फायदा नव्हता. त्यामुळं ह्यांची अशी एक मागणी राहिलेली आहे की लोकनियुक्त प्रतिनिधी असावेत. त्यानंतर इंडिया काउन्सिल जी की 1858 नंतर सेक्रेटरी ऑफ स्टेट म्हणजे भारत सचिवाचं जे काय एक मंत्रालय सचिवालय उभं करण्यात आलेलं होतं तर ती रद्द करण्यात यावं कारण त्याच्यावरती विनाकारण खर्च केला जात होता. त्याचं अधिकारी असतील ते सचिवालय असेल मग याच्यावरती भारताच्या तिजोरीतून विनाकारण म्हणजे खर्च करून त्याचा भारतीयांना काय फायदा होणार नव्हता. मग ही काउन्सिलच रद्द करा अशी काँग्रेसची मागणी राहिलेली आहे. त्यानंतर भारतीयांचे प्रश्न समजून घेण्यासाठी ब्रिटिश पार्लमेंटमध्ये एखादी कमिटी असावी आणि जी कायमस्वरूपी असावी असंही यांची मागणी होती. कारण का तर भारताच्या ज्या काही समस्या आहेत तिथले जे काही प्रश्न आहेत तर ते उपस्थित कुठं करायचे तर इंग्लंडमध्ये सुद्धा ते उपस्थित केले जावेत यासाठी म्हणून एखादी कमिटी असावी अशी त्यांची मागणी राहिलेली आहे. शिवाय ज्या नागरी सेवा परीक्षा म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस ज्या कंडक्ट केल्या जात होत्या त्या एकतर इंग्लंडमध्ये कंडक्ट केल्या जात होत्या त्याचबरोबर त्याचं जे वय आहे तर ते लिटननं अगदी 19 पर्यंत आणलेलं होतं. मग रिपननं परत ते 21 केलं. मग त्यांची डिमांड होती की ते वय किती व्हावं 23 व्हावं. शिवाय त्या ज्या परीक्षा आहेत तर त्या भारतात सुद्धा घेतल्या जाव्यात म्हणजे भारतीय लोकांना त्या परीक्षा देता येतील. इंग्लंडमध्ये इथून जाणार कधी गेल्यानंतर मग तिथल्या लोकांशी म्हणजे तिथला अभ्यासक्रम तिथं अभ्यास करायचा मग होणारा खर्च हे पेलणारं नव्हतं. त्यामुळे भारतीय लोक मग प्रशासकीय सेवेत दिसणारच नाहीत आणि म्हणून काय सांगितलेलं की या दोन्ही परीक्षा एकाच वेळी भारतात सुद्धा घेण्यात याव्यात भारत आणि इंग्लंड आणि वय किती असावं तर 23 वय असावं असं मागणी होती. त्यानंतर ब्रिटिश वस्तूंची जी काय आयात होत होती तर त्याच्यावरती बरेचसे कर लादण्यात यावेत का तर यामुळं भारतीय उद्योगधंद्यांचं रक्षण होईल. कारण जसे जसं ब्रिटिश भारतात आल्यानंतर भारतातली औद्योगिक जे काय भारतातले उद्योगधंदे आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणावर ऱ्हास झालेला दिसतोय. जे छोटे मोठे उद्योग होते तर संपूनच गेले का तर एकतर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि तिथं औद्योगिक क्रांती झाल्यामुळं भारतात मशीनवर तयार होणारे प्रोडक्ट आणि हातानं तयार केले जाणारे प्रोडक्ट ह्याचे जमीन आसमानाचा फरक आणि त्यांना जेवढं ते चिपमध्ये स्वस्तात प्रोडक्ट बनत होते तर ते इथं आणून डंप करायचे. त्याचवेळी तिथं करही नव्हता आणि त्यामुळं काय झालं तर भारतीय उद्योगधंदे हे ऱ्हासाला गेले लयाला गेले. ठीक आहे. त्यामुळं त्यावरती कर लादण्यात यावा अशी यांची मागणी राहिलेली दिसते. हे पहिल्या अधिवेशनाविषयी होतं. पहिल्या अधिवेशनावर बरेचसे क्वेश्चन येतात त्यामुळे ही जी माहिती आता सांगितली तर ते आपल्यासाठी महत्त्वाचे असणारच आहे. आता सुरक्षा झडपेचा सिद्धांत हा एक आपल्याला बघायचा आहे. ठीक आहे. सेफ्टी वॉल थेअरी असंही म्हटलं जातं. का बघायचं आहे का गरजेचं आहे कारण ॲलन ह्यूम आणि ह्याच्याविषयी बरेचसे क्वेश्चनही आलेले आहेत. ही व्यक्ती फार इम्पॉर्टंट आहे. काँग्रेसची स्थापना किंवा संस्थापक असं म्हटलं जातं ॲलन ह्यूमला. आता मुळात ही जी व्यक्ती आहे तर पंजाबची यादी म्हणजे भारत यांच्यासाठी काय अननोन असा नव्हता. ICS अधिकारी होता. भारतात बरीच वर्ष राहिलेला होता. त्यामुळं खूप साऱ्या गोष्टी भारतातल्या माहिती होत्या. काही डिपार्टमेंटवरती चांगलं काम केलेलं आहे. त्याचबरोबर पंजाबचा लेफ्टनंट गव्हर्नर आणि गव्हर्नर जनरल यांचं सेक्रेटरी म्हणूनही यानं काम पाहिलेलं होतं. मग आता इंग्लंडमध्ये किंवा इंग्रजांमध्ये एक चर्चा होती की भारतामध्ये ज्या राजकीय संस्था तयार व्हायला लागल्यात आणि जो असंतोष ब्रिटिश विरोधी जो असंतोष तयार होत चाललाय ह्याला वाट करून द्यायची असेल तर एखादी राजकीय संस्था असावी. आणि जे ॲलन ह्यूम आहेत यांना पुढं करण्यात आलं की तुम्ही अशी एखादी संस्था स्थापन करा जेणेकरून भारतीय लोक शांत राहतील आणि सनदशील मार्गाने आपल्याला त्यांचा जो असंतोष आहे तर तो थोपवता येईल. आणि म्हणून मग याला वेडनबर्न, हेनरी कॉटन, लॉर्ड नॉर्थब्रुक, जॉन ब्राइट, लॉर्ड रिपन यांनी दुजोरा दिला आणि ॲलन ह्यूम यांनी काँग्रेसची स्थापना केली. सगळ्यात आधी याविषयी उल्लेख केला गेला तो म्हणजे व्योमेशचंद्र बॅनर्जी यांनी. व्योमेशचंद्र बॅनर्जी यांनी 1898 मध्ये हा सुरक्षा झडपेचा सिद्धांत मांडला होता आणि पुढे जाऊन मग 1916 मध्ये लाला लजपतराय यांनी यंग इंडिया जे वृत्तपत्र आहे तर त्याच्यामध्ये याच्याविषयी बरंचसं लिखाण केलेलं होतं आणि यावरून लक्षात आलं की हा सुरक्षा झडपेचा सिद्धांत आहे. सुरक्षा झडप म्हणजे काय तर जो
असंतोष आहे, तर त्याला काहीतरी अशी मार्ग मोकळा करून द्यायचा. जर प्रेशर कुकर माहिती आहे तुम्हाला, जर प्रेशर कुकर जर तसंच ठेवलं आणि जर ते प्रेशर माउंट होत जाईल तर ते उडून जाईल. मग अशा वेळी काय करायचं, तर त्याला जी वाफ व्हायला लागली तर तिला जर वाट मोकळी करून दिली तर कदाचित ते हळूहळू प्रेशर आहे ते रिलीज होत राहील, म्हणजे अचानक भडका उडणार नाही. आणि यासाठी म्हणून काँग्रेसची स्थापना करण्यात आलेली आपल्याला दिसतं. आणि हे यांची मागणी, यांचं अपेक्षा एवढीच होती की काँग्रेस जी स्थापन केली जाईल किंवा एखादी राजकीय संस्था जी स्थापन केली जाईल तर तिचं सनदशीर मार्गाने आंदोलन केलं जावं. एलेन होम कोण होती, तर एलेन होम एक प्रशासकीय अधिकारी पण आहे, सॉरी इथं हे झालेलं आहे, अधिकारी. आणि दुसरं म्हणजे हा पक्षीतज्ञही होता. त्यानं बरीचशी बुक्स लिहिलेली आहेत. माय स्क्रॅप बुक, रफ नोट्स ऑन इंडियन ओलॉजी अँड ऑर्निथॉलॉजी, म्हणजे पक्षी विज्ञान, याच्यावरती बरंचसं लिहिलेलं आहे. गेम बर्ड्स ऑफ इंडिया, सिलॉन आणि बर्मा असं ते पुस्तकाचं नाव आहे. त्याचबरोबर नेस्ट अँड एग्ज ऑफ इंडियन बर्ड्स, ॲग्रिकल्चर रिफॉर्म्स इन इंडिया, अशी बरीचशी पुस्तक एलेन होमनं लिहिलेली आहेत. त्यामुळं हा सुरक्षा झडपेचा सिद्धांत आहे तो आपल्यासाठी महत्त्वाचा आहे. काही हिस्टॉरियन ही गोष्ट मान्य करत नाहीत. काही हिस्टॉरियनचं, इतिहासकारांचं काय म्हणणं आहे की ठीक आहे, जरी सुरुवातीच्या काळात काही लोक काय म्हणतात की सुरुवातीच्या काळात ब्रिटिश विरोधी जर अचानक एखादं मोठं पाऊल घेतलं तर डायरेक्ट तिथल्या तिथं ती संस्था किंवा सभा नष्ट केली जाईल. त्यामुळे इंग्रजांच्या मदतीनं स्थापन करण्याचं कारण काय, तर ती सभा नष्ट केली जाणार नाही किंवा तिला संपवलं जाणार नाही आणि म्हणूनही याचा फायदा करून घेतला गेला असंही म्हटलं जातं. असे वेगवेगळे वाद आहेत, आपल्याला तिथं फारसं जायचं नाही आहे. ठीक आहे, लक्षात येईल. सुरक्षा झडपेचा सिद्धांत काय होता, तर असं लक्षात ठेव की याला प्रेशर कुकरमधून वाफ बाहेर काढण्यासाठी तयार करण्यात आलेली एखादी सिस्टीम. ठीक आहे, आणि ही नावं लक्षात ठेवा: वेडनबर्न, हेनरी कॉटन, लॉर्ड नॉर्थब्रुक, जॉन ब्राइट, लॉर्ड रिपन. एलेन होमबद्दल ही माहिती आपल्याला माहिती पाहिजे, म्हणजे पक्षीतज्ञ होता ही गोष्ट बऱ्याचशा ठिकाणी उल्लेख केलेला नाही, तर हेही तुम्हाला माहिती असावं. त्यानंतर दुसरं अधिवेशन कुठं भरलं, तर कोलकातामध्ये भरलेलं दिसतंय 1886 मध्ये. अध्यक्ष कोण आहेत, दादाभाई नौरोजी, द ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया असं म्हटलं जातं. द ग्रँड ओल्ड मॅन ऑफ इंडिया, भारताचा सगळ्यात वयोवृद्ध व्यक्ती, महान वयोवृद्ध व्यक्ती असं म्हटलं जातं. याचे स्वागताध्यक्ष राहिलेले तर राजेंद्र लाल मित्र. ठिकाण आहे कोलकाता. आणि यावेळी जी नॅशनल कॉन्फरन्स होती जी की सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांनी सुरू केलेली होती, तर ती काँग्रेसमध्ये विलीन केली. हे लक्षात घ्या. कोणत्या अधिवेशनमध्ये, दुसऱ्या अधिवेशनमध्ये. इथं प्रतिनिधी किती उपलब्ध होते, 2 ठिकाणी 2 मला उल्लेख मिळाले, त्यामुळे मी दोन्ही आकडे लिहिलेले, 434 आणि 440. या दोन्ही तुमच्या लक्षात असं फारसं इथं विचारलं जात नाही, आपल्याला बाकीचा डाटा गरजेचा राहतो. इथं एकतर अधिवेशनासाठी व्हॉइसरॉय उपस्थित राहिला नाही, पण यानं एक पार्टी दिली, त्याला गार्डन पार्टी असंही म्हटलं जातं. गार्डन पार्टी. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. गार्डन पार्टी कुणी दिली, डफरीननं दिली. कुणाला दिली, तर जे लोक काँग्रेसच्या सभेला उपस्थित होते तर त्यांना ही दिलेली पार्टी होती, गार्डन पार्टी असं लक्षात ठेवा. याच्यामध्ये मागण्या काय मांडल्या, तर दारिद्र्य निर्मूलन करण्यासाठी काही उपाययोजना आखल्या जाव्यात, त्याचबरोबर प्रांतिक व केंद्रीय कायदेमंडळाची निर्मिती केली जावी. हा मुद्दा आता पहिल्यांदा मांडण्यात येईल. प्रांतीय आणि केंद्रीय कायदेमंडळ म्हणजे काय, केंद्रात वेगळं असावं आणि प्रांतांमध्ये वेगळं असावं, जे की 1919च्या कायद्यानुसार झालं, हे लक्षात घ्या. ठीक आहे, ही मागणी इथं मांडण्यात आलेली आहे. आता तिसरं अधिवेशन असेल, तिसरं अधिवेशन 1887 मध्ये चेन्नई येथे भरलं आणि याचे अध्यक्ष आहेत बद्रुद्दीन तय्यबजी, पहिले मुस्लिम. ठीक आहे, हे लक्षात घ्या. हे पहिले पारसी राहतील, दादाभाई नौरोजी, आणि हे व्योमेशचंद्र बॅनर्जी पहिले ख्रिश्चन असतील. ठीक आहे, याचं स्वागताध्यक्ष कोण राहिलेले आहेत, तर राजा सर माधवराव हे स्वागताध्यक्ष राहिलेले आहेत. आणि याच अधिवेशनामध्ये सामाजिक परिषदेचं पहिलं अधिवेशन न्यायमूर्ती म गो रानडे यांनी सुद्धा भरवलेलं दिसतं. याच्यामध्ये प्रतिनिधी किती आहेत, 607 प्रतिनिधी उपस्थित होते आणि यांनी मागण्या ज्या सेमच राहतील, फक्त काही महत्त्वाच्या त्या बघूया. काँग्रेसची घटना आणि नियमावली तयार करण्याचे ठरवण्यात आले. काय करण्याचं,
तर काँग्रेसची आता घटना असली पाहिजेत, एक संस्था आहे तर त्याची काहीतरी नियमावली असली पाहिजेत. त्याचबरोबर आयकर मर्यादा वाढवण्यात यावी. त्याचबरोबर तांत्रिक शिक्षणाचा प्रसार भारतात केला जावा. ठीक आहे, काय काय लक्षात ठेवायचं? अध्यक्ष, स्वागताध्यक्ष आणि सामाजिक परिषदचं पहिलं अधिवेशन कधी भरवलं गेलं? तर 1887 मध्ये. कुठे भरवण्यात आलं? चेन्नईमध्ये. हे लक्षात ठेवा. आता सामाजिक परिषद कुणी सुरू केली? तर म गो रानडे, न्यायमूर्ती म गो रानडे यांनी सुरू केलेलं. का सुरू केली? तर एकतर राजकीय जे अधिकारांसाठी आपण लढतोय, तर राजकीय अधिकारांसोबतच सामाजिक परिस्थितीवर सुद्धा आपण चर्चा केली पाहिजेत, असं म्हणणं कोणाचं आहे? तर महादेव गोविंद रानडे यांचं होतं. आणि नुसताच राजकीय अधिकार मिळून काय फायदा होणार नाही, समाजामध्ये बदल सुद्धा झाले पाहिजेत, सामाजिक परिस्थिती सुधारली पाहिजेत, आणि यासाठीच म्हणून ही संस्था स्थापन करण्यात आली. याचे अध्यक्ष कोण राहिलेले आहेत? तर सर टी माधवराव. हे लक्षात ठेवा. म्हणजे इथं तुम्हाला अध्यक्ष म्हणून म गो रानडे देतील, म गो रानडे हे उपाध्यक्ष राहिलेले आहेत. ठीक आहे, अध्यक्ष कोण? सर टी माधवराव, आणि उपाध्यक्ष आहेत म गो रानडे. मग याच्यामध्ये बरेचसे बालविवाह, केशवपण, अस्पृश्यता, स्त्री शिक्षण, विधवा विवाह असे बरेचसे विषय आहेत, तर त्याच्यावरती चर्चा करण्यात आली. पुढे जाऊन मग एकतर ज्यावेळी टिळकांच्या हातात काँग्रेस किंवा इतर संस्था येत होत्या, इव्हन 1895 पर्यंत पुणे सार्वजनिक सभा सुद्धा टिळकांच्या हातात गेली होती. याच वेळी पुण्यातल्या एका अधिवेशनामध्ये सामाजिक, म्हणजे जे 1895ला पुण्यात अधिवेशन झालं, तर त्या ठिकाणी सामाजिक परिषद भरवण्याला टिळकांनी आणि त्यांच्या समर्थकांनी मोठा विरोध केला. एक व्यक्ती आहे याच्यामध्ये, माधव श्रीहरी अने, तर यांनी जर ही परिषद इथं घेतली तर आम्ही अख्खा मंडप जाळून टाकू अशी सुद्धा धमकी दिलेली होती. आणि म्हणून मग इथून पुढं नाही, यावर्षीची जी परिषद होती तर ती फर्ग्युसन कॉलेजमध्ये भरवण्यात आली. आणि इथून पुढं काँग्रेसची सभा आणि सामाजिक परिषद हे वेगवेगळ्या ठिकाणी भरवण्यात आल्या. येथे लक्षात कधीपासून भरवण्यात आलं? तर 1895 पासून. ते अधिवेशन कुठं झालेलं आहे? पुण्यामध्ये अधिवेशन झालेलं होतं. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. त्यानंतर चौथं अधिवेशन 1888 मध्ये पार पडलं, आणि ही पहिली ब्रिटिश व्यक्ती आहे जॉर्ज यूल, जी अध्यक्ष झालेली आहे. याचे स्वागताध्यक्ष आहेत पंडित अयोध्यानाथ, हे याचे स्वागताध्यक्ष होते. अधिवेशन कुठं भरलं? तर अलाहाबादमध्ये भरलेलं आहे. आता हे फार फेमस अधिवेशन होण्याचं कारण असं राहिलं की ब्रिटिशांना 1887 पर्यंत एक गोष्ट जाणून आली की काँग्रेसला प्रत्येक भागातून भरपूर मोठ्या प्रमाणावर सपोर्ट मिळतोय, आणि त्यामुळे ब्रिटिशांना भीती वाटायला आली, जर हा अशाच पद्धतीनं जर सपोर्ट मिळत राहिला तर कदाचित मग ब्रिटिशांवरती त्याचा परिणाम जाणवू लागतील. आणि म्हणून ब्रिटिश सरकारनं चौथ्या अधिवेशनाला जागा देण्याचं किंवा परवानगी नाकारलेली दिसते. आणि म्हणून मग दरभंगाचा जो राजा होता तर त्याने एक बंगला विकत घेतला गव्हर्नरच्या घराशेजारीच, आणि त्या ठिकाणी अधिवेशनासाठी जागा उपलब्ध करून दिलेली दिसते. त्याचबरोबर याच अधिवेशनाच्या वेळी काय झालेलं आहे, तर जे ॲलन हुम वगैरे आहेत किंवा जॉर्ज यूल आहेत, यांनी उदारमतवादी दृष्टिकोन सांगायला सुरुवात केली, किंवा त्या पद्धतीचा दृष्टिकोन एकतर ते फॉलो करत होते. आणि जसं अँटिकॉन लीग जी चालू होती इंग्लंडमध्ये, जी चळवळ उभी होती, त्याच धर्तीवर भारतामध्ये सुद्धा राजकीय हक्कांसाठी चळवळ उभी करावी असं यांचं मत होतं. आणि हे ब्रिटिशांना पटलं नाही. ब्रिटिशांना असं वाटत होतं की जर अशी जर चळवळ भारतात उभी राहिली तर ब्रिटिशांना इथून सगळं बोरी बिस्तरा गुंडाळून सगळं इथून निघून जायला लागेल, आणि म्हणून यांनी जागा द्यायचं सुद्धा नाकारलेलं दिसतं. त्याचवेळी सर सय्यद अहमद खान यांनी सुद्धा मुस्लिमांना काँग्रेसचा सभा अटेंड करण्यापासून परावृत्त केलेलं होतं, त्यांना लांब ठेवण्याचा प्रयत्न केला होता. पण शेख रजा हुसेन यांनी एक फतवा काढला आणि त्यांनी सांगितले की सुन्नी मुसलमान हे काँग्रेसला सहाय्य करतील किंवा पाठिंबा देतील. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. हे खरोखर अधिवेशन महत्त्वाचं आहे. एकतर ब्रिटिश व्यक्ती याचा अध्यक्ष आहे, दुसरं म्हणजे यांना जागाच उपलब्ध करून देण्यात आली नाही, तिसरं म्हणजे मुस्लिमांचाही सपोर्ट आपल्याला इथं ह्या अधिवेशनाला बघायला मिळतो.
त्याचवेळी मग डफरीनं एक परिपत्रक काढलं ज्याच्यामध्ये नमूद करण्यात आलं की ब्रिटिश अधिकाऱ्यांनी अशा सभांपासून दूर राहणं योग्य राहील आणि याच अधिवेशनामध्ये सुद्धा न्यायमूर्ती गोखलेंनी अधिकृतरित्या पहिल्यांदा सहभाग दर्शवला. कारण ही व्यक्ती सरकारी असल्यामुळे यांना उघडपणे याच्यामध्ये जाता येत नव्हतं. मग इथून पुढं याच सभेमध्ये एक गोष्ट ठरवण्यात आली की आता जसं भारतात काम चाललेलं आहे तसंच इंग्लंडमध्येही काम चालावं. म्हणजे इंग्लंडमधल्या लोकांनाही भारतीयांच्या समस्या समजल्या पाहिजेत. त्यासाठी काय करण्यात यावं तर इंग्लंडमध्ये एक काँग्रेसची शाखा स्थापन करण्यात यावी आणि त्याचा अध्यक्ष कोण राहिलेले आहेत तर विल्यम वेडनबर्न हे अध्यक्ष राहिलेले आहेत आणि डिग्बी हे काय राहिलेले आहेत त्याचे सचिव राहिलेले आहेत. ठीक आहे. ह्याच्यामध्ये मग काही मागण्या मांडण्यात आल्या. एक म्हणजे विषय नियामक समितीची स्थापना करण्यात यावी. त्याचबरोबर भारतामध्ये जे काय उद्योगधंद्यांचा ऱ्हास होत चालला आहे तर त्या संदर्भात कमिटी स्थापन करण्यात यावी. त्याचबरोबर अधिवेशन जे होते तर त्याची जबाबदारी सरकारनं घ्यावी कारण या अधिवेशनाला त्यांनी जागा करून दिली नाही आणि म्हणून ही मागणी मांडण्यात आलेली होती. त्यानंतर 5वं जे अधिवेशन आहे 1889 मध्ये झालेलं मुंबईमध्ये झालं. याचे अध्यक्ष राहिले सर विल्यम वेडनबर्न हे काय राहिलेले आहेत अध्यक्ष राहिलेले आहेत. स्वागताध्यक्ष राहिलेले आहेत फिरोजशाह मेहता राहिलेले आहेत. आणि हे अधिवेशन महत्त्वाचं आहे कारण याच्यामध्ये शेतकरी महिला कारागीर यांचा प्रथमच सहभाग आपल्याला दिसतो. कारण एकतर महिला याच्याआधी आपल्याला दिसल्या नव्हत्या, शेतकरी दिसलेले नव्हते, कारागीर दिसलेले नव्हते त्याच्या आधी. म्हणून डफरीनं एक याचा काँग्रेसचा उल्लेख केलेला आहे की म्हणजे उच्च शिक्षित आणि कमी उच्चभ्रू लोकांची असलेली एक सभा असं त्यांनी एक हे केलेलं होतं. तर इथं आपल्याला दिसेल की शेतकरी आहेत, महिला आहेत आणि कारागीर यांचाही सहभाग आपल्याला दिसेल. इव्हन लोकमान्य टिळक सुद्धा याच्यामध्ये सहभागी झालेले दिसतात. शिवाय ब्रिटिश पार्लमेंटचा एक सदस्य चार्ल्स ब्रॅड लॉ तर ही व्यक्ती सुद्धा आता ह्या अधिवेशनामध्ये सहभागी झालेली दिसेल आणि यांनी भारतीयांप्रती बऱ्याचशा गोष्टी म्हणजे यांना भारतीयांबद्दल बरंचसं सहानुभूती होती आणि ते याच्यामधून दिसतं सहभागातून दिसतं. एक तर कायदेमंडळात भारतीय प्रतिनिधींची संख्या वाढवण्याची सुद्धा याच्यामध्ये मागणी करण्यात आली. महिलांची जी उपस्थिती होती जवळपास 10 महिला उपस्थित होत्या आणि मुंबई प्रांतामधून 4 महिला उपस्थित होत्या. पंडिता रमाबाई आहेत, काशीबाई कानिटकर आहेत, श्रीमती शेवंतीबाई त्र्यंबक आहेत. रमाबाई रानडे यांच्याविषयी मी थोडासा कन्फ्यूज आहे कारण याच्याविषयी फारसा उल्लेख कुठं मिळालेला नाही. तरी नाव लक्षात ठेवा असतील म्हणून. ठीक आहे. कारण या बाकीच्या 3 तरी आहेत पण यांच्याबद्दल मला थोडीशी माहिती नाही. कुठल्याही पुस्तकात बरंचसं मिळत नाही आणि 2 ठिकाणी वेगवेगळी नावं दिलेली आहेत त्यामुळे थोडंसं कॉशियस राहा. ठीक आहे. तर ही अशा पद्धतीनं 10 महिला होत्या. याच्यात रवींद्रनाथ टागोरांच्या सिस्टर बहीण तर त्याही होत्या. शिवाय कादंबिनी गांगुली तर ह्या एक मिनिट इथे लिहितो. कादंबिनी गांगुली तर ह्या सुद्धा या अधिवेशनाला उपस्थित होत्या. कोण कोण याशिवाय म्हणजे टागोरांच्या बहिणाबाई, रवींद्रनाथ टागोरांच्या बहीण आणि कादंबिनी गांगुली ह्या दोघी तरी बंगाल प्रांतातून तिथं उपस्थित होत्या. आय थिंक कादंबिनी गांगुली यांनी पहिलं भाषण याच याच्यामध्ये केलेलं आहे. ठीक आहे. तर ही आपल्याला माहिती असली पाहिजे. त्याच वेळी महात्मा फुले यांनी शेतकऱ्यांचा पुतळा सुद्धा या आंदोलन म्हणजे ही जी सभा भरते तर त्याच्या बाहेर उभा केलेला होता. ठीक आहे. त्यामुळे ही जे अधिवेशन आहे तर ते महत्त्वाचं आहे कारण महात्मा फुले यांचं म्हणणं होतं की शेतकऱ्यांचा त्याच्यामध्ये म्हणजे सभेमध्ये सहभाग नसताना तुम्ही बाकीच्या लोकांचं प्रतिनिधित्व कसं काय करू शकता. जोपर्यंत तुमच्या त्या बहुसंख्य शेतकरी वर्गाचा प्रतिनिधी नाही तोपर्यंत सर्व जनतेचे पुढारीपण करण्यास तुम्ही असमर्थ आहात असं कोण म्हणते तर महात्मा फुले म्हणतात. त्यावरून लक्षात घ्या की कशासाठी फेमस आहे 5वं अधिवेशन. एकतर शेतकरी महिला कारागीर यांचा याच्यामध्ये सहभाग आहे. त्याचबरोबर चार्ल्स ब्रॅड लॉ यांचाही सहभाग आहे, लोकमान्य टिळकांचाही आहे आणि महाराष्ट्रातून 4 महिला होत्या तर त्यांची नावं आपल्याला माहिती असावीत. ठीक आहे.
त्यानंतर 6वं अधिवेशन झालं कोलकातामध्ये 1890 मध्ये आणि अध्यक्ष आहेत फिरोज शाह मेहता, हे बॉम्बे प्रांतामधले आहेत, बॉम्बे. स्वागताध्यक्ष राहिलेले आहेत मनमोहन घोष. याच्यामध्ये काही ठराव मांडण्यात आले की काँग्रेसचे अधिवेशन इंग्लंडला घेण्यात यावे असं ठरवण्यात आलं. त्याचबरोबर काही काँग्रेसचे प्रतिनिधी इंग्लंडला पाठवणे हा एक ठराव मांडण्यात आला. आणि शिवाय डफरीनं जे काय अधिकाऱ्यांवरती बंदी आणली की अधिकाऱ्यांनी काँग्रेसचे अधिवेशन अटेंड करू नयेत, तर यावर सुद्धा लोकांनी नाराजी व्यक्त केलेली दिसतं. त्यानंतर काही महत्त्वाची अधिवेशनं म्हणजे 11वं अधिवेशन पुण्यात भरलं, जे की आपण मगाशी चर्चा केली, जिथं सामाजिक परिषद आणि काँग्रेस विभक्त घ्यायला टिळकांच्या समर्थकांनी भाग पाडलेलं होतं. तर ते अधिवेशन, त्याचे अध्यक्ष राहिलेले सुरेंद्रनाथ बॅनर्जी. याच वेळी काँग्रेसची घटनासुद्धा लिहिण्यात आली. घटनासभेचे अध्यक्ष राहिलेले दादासाहेब खापर्डे, हे लक्षात ठेवा. काय काय याचं महत्त्व काय आहे. अध्यक्ष सुरेंद्रनाथ बॅनर्जी, त्याचबरोबर काँग्रेसची घटना लिहिण्यात आली. त्याचबरोबर घटनासभेचे अध्यक्ष दादासाहेब खापर्डे राहिलेले आहेत. आणि कृष्णाजी पांडुरंग भालेकर यांनी 20 फुटाचा एक शेतकऱ्याचा पुतळा बनवलेला होता आणि तो या सभेत मांडण्यात आलेला होता. यावरून ही जे पुण्यातील अधिवेशन आहे ते महत्त्वाचं आहे. आणि इथं लिहा सामाजिक परिषद ही आता इथून वेगळ्या ठिकाणी घेण्यात येईल असं लक्षात ठेवा. त्यानंतर आहे 12वं अधिवेशन. का महत्त्वाचं आहे. कोलकातामध्ये 1896 मध्ये झालं. याचे अध्यक्ष राहिलेले आहेत मोहम्मद रहीमतुल्ला सयानी. आणि या अधिवेशनामध्ये सगळ्यात पहिल्यांदा वंदे मातरम हे गीत गाण्यात आलं. लिहिले कुणी, बंकिमचंद्र चटर्जी यांनी आनंदमठ या कादंबरीमध्ये. आणि गायलेलं होतं कोण, तर रवींद्रनाथ टागोर यांनी गायलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर 16वं एक अधिवेशन महत्त्वाचं आहे. महत्त्वाचं एवढ्यासाठी आहे की याचे जे याचे जे अध्यक्ष आहेत तर ते होते न्यायमूर्ती NG चंदावरकर. आणि हे पहिले मराठी भाषिक अध्यक्ष आहेत. याआधी मराठी अध्यक्ष होते, म्हणजे महाराष्ट्रातले अध्यक्ष राहिलेले आहेत, पण ही व्यक्ती पहिले मराठी भाषिक अध्यक्ष आहेत. शिवाय पहिले माजी न्यायाधीश अध्यक्षही राहिलेले आहेत. हे कुठं झालेलं अधिवेशन, लाहोरमध्ये झालेलं आहे. आता ही जी माहिती घेतली तर ह्याच्याशिवाय अजूनही बरीचशी अधिवेशनं आहेत जी ज्या त्यावेळी आपण बघूया, ती आपल्यासाठी महत्त्वाची असतील, पण आत्तापर्यंतची ही महत्त्वाची आहेत. पुढच्या प्रकरणामध्ये आपण बघणार आहोत जे मवाळ आणि जहाल यांच्यामध्ये जे काय यांनी म्हणजे यांचा कालखंड आहे तो अभ्यासूया आणि बाकीचे ज्या डिटेल्स असतील तर ते आपल्याला बघता येतील. धन्यवाद.